नमस्कार. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत. सध्या भोंदू हवा अशोक खरात पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात वाचतंय. आज त्याला MCR भेटला एका गुन्ह्यात आणि दुसऱ्या गुन्ह्यात मात्र कोर्टाकडे तपास अधिकाऱ्यांनी जे विशेष तपास पथक आहे त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्याची रिमांड मागितलेली आहे आणि त्यासाठी जे नाशिकचं न्यायालय आहे त्यांनी उद्या त्याला कोर्टात हजर करण्यास सांगितलं आहे. आज भोंदू अशोक खराची मेडिकल टेस्ट वगैरे करून एक फॉर्मॅलिटी करून त्याला सेंट्रल जेलला नेतील आणि त्याच्यानंतर दुसरे जे तपास अधिकारी आहे भोये हे तिथं अर्ज देऊन त्याला ताब्यात घेतील अशी शक्यता आहे आणि उद्या त्याला दुसरा जो गुन्हा आहे त्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात येईल. आता ह्या संबंधीची जी काही रिमांड कॉपी आहे ती आपल्याकडे आली आहे आणि त्याच्यात काय म्हटलंय आपण आज ते बघूयात. साधारण हा जो गुन्हा आहे पहिला जो गुन्हा होता भोंदू अशोक खरात विरुद्ध तो होता 73/2026 सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला. हा गुन्हा आहे 75/2026 हाही सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला आहे. आज जेव्हा सरकारी वकिलांशी बोललो त्यांनी जे काही मांडलं तर BNS भारतीय न्याय संहिता नुसार आज जे मागचा गुन्हा होता त्यातले 14 दिवसची रिमांड भेटते, पोलीस कोठडी भेटते, त्याची मुदत संपलेली होती त्यामुळे MCR मिळणं किंवा न्यायालयीन कोठडी मिळणं हे अपेक्षित होतं. त्यासाठी पोलिसांनी दुसरा गुन्हा जो आहे त्याच्यात आता हे पोलीस कोठडी मागितली आहे. आता ही जी पोलीस कोठडी मागितली याच्यात जे कलम आहे भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 64(1), 64(2), 88, 351(2) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नरबळी, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 3/2 याप्रमाणे हा गुन्हा दाखल आहे. आता ह्या गुन्ह्यात नरबळीचा उल्लेख आल्याने थोडासा ह्या घटनेला वेगळी दिशा मिळते की काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि ह्या गुन्ह्यात आरोपी आहे अशोक कुमार खरात. आता याच्यात इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा अधिनियम हा जो गुन्हा आहे याच्यात भोंदू बाबाने स्वतःला दैवी अवतार असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यानुसार मी कृष्ण आहे, तू माझी मागच्या जन्मीची राधा आहे असं सांगून महिलांवर अत्याचार केले. हे तर आपण मागच्या प्रकरणात बघितलंच आणि त्यांनी संमोहन केलंय का त्याला भुलीचं औषध तो काय वापरायचा. अजून पोलीस ह्याच तपासात अडकलेले आहे की नेमकं तो असं काय औषध देत होता की महिला संमोहित होत होत्या गुंगी आणि त्याच्यावर अत्याचार केले जात होते तरी त्या विरोध करत नव्हत्या, किंबहुना त्या स्वतःहून ते करून देत होत्या. तर हे याच्यातच आता ह्या तपासात पोलीस अडकलेले आहेत. त्याच्यानंतर इथं असं म्हटलं गेलं रिमांड कॉपीमध्ये की हा जो आरोपी आहे याच्यावर 2023चं जे जादूटोणा, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, आता याच्यात मागच्या वेळी जेव्हा रिमांड घेतली गेली होती मागच्या गुन्ह्यात त्यावेळेस त्याच्याकडे बंदूक सापडली आणि ह्या बंदुकीचे 5 जे काडतुसं होतं ती वापरलेली होती. तर मग सरकारी वकिलांनी म्हटलं पण होतं की याच्यात नरबळी दिले का हे आम्हाला चेक करायचं आहे. अर्थात SIT कडून पुढे त्याच्याबाबत काही आपल्याकडे अपडेट आलेले नाही आहे, पण कुठेतरी हा तपास नरबळीकडे जातो की काय अशी शक्यता परत एकदा निर्माण झालेली आहे. मात्र एकंदर खरातवर जे संबंधित जे गुन्हे आहेत ते 2 आहे आणि साधारण 10 गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनला आहे. त्या व्यतिरिक्त शिर्डीला एक गुन्हा आहे. यावरून एक अंदाज असा येतो की जो आरोपी आहे अशोक कुमार खरात तर त्याला कमीत कमी 7 दिवस आणि जास्तीत जास्त 14 दिवस विशेष तपास पथकाची पोलीस रिमांड मिळायची शक्यता आहे. याचा अर्थ साधारण 60 ते 70 दिवस जर पोलिसांनी ठरवलं तर अशोक खरात जो आहे हा फक्त पोलिसांच्या कोठडीत राहू शकतो. दुसऱ्या बाजूला जे आरोपींचे वकील आहेत त्यांनी आधीच MCRचा साठीची रिक्वेस्ट दिली होती कारण अर्थात कायद्याप्रमाणे 14 दिवस पूर्ण झालेले होते. पण कुठेतरी SITचा जो तपास आहे त्याच्यात पुढं काहीही माहिती मिळत नाहीये, किंबहुना त्यांचा जो तपास आहे तो कोणत्या दिशेने चालला आहे किंवा एवढा स्लो चालला आहे का याच्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. आता SIT याबाबत जे काही आहे ते खरं सांगेल. मात्र उद्या परत अशोक खरातला जेव्हा हजर करण्यात येईल त्यावेळेस पोलीस काय बाजू मांडतात, काय रिमांड कॉपीचे जे ग्राउंड्स आहे ते काय ठेवतात हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे. पण सध्या तरी कुठेतरी तपास जो आहे तो महिलांभोवती आहे आणि आता नरबळीभोवती तपास जातो का हे उद्या स्पष्ट होईल. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.